sky is like so gone. Hello everyone, good morning and welcome back to my channel. So आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला गोंगाट, चिव चिव, चाव चाव, रडारड असं काही दिसणार नाही आहे बिकॉज मी एकटी आहे घरात. दोन्ही मुलं स्कूलमध्ये गेल्यात अँड आय लव दिस टाईम अ लॉट. हा 2 तासाचा जो वेळ आहे ना तो माझ्यासाठी बफर टाईम आहे. म्हणजे ह्या 2 तासावर सगळं अवलंबून असतं की माझा पूर्ण दिवस हा कसा जाणार आहे. सो आय मेक शुअर की मी हा 2 तास एकदम चांगलाच स्पेंड करते, इदर इन जिम और जे मला आवडतं ते. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की सुके बोंबील आहेत. सुके बोंबील बनवण्याचे खूप सारे टाईप्स आहेत बट मी मम्मीच्या स्टाईलमधलं. सो लेट्स सी, मी तुम्हाला दाखवते मी काय काय केलेलं आहे. तर हे मी ऑलरेडी चॉपिंग करून ठेवलेलं आहे. एवढं माझ्या आधी डोक्यात आलं नाही त्यामुळे मी तेव्हा शूट नव्हतं केलेलं. मुलांना आवडतात म्हणून. माझं वरण हे ऑलरेडी झालेलं आहे आणि पाणी गरम केलेलं आहे हे बोंबील भिजत घालण्यासाठी. आम्ही नवीन ट्रायपॉड घेतला आणि कसला मस्त भारी वाटतंय. मला खूप आवडला आहे. केवढा हाईटचं आहे. तर हे पाणी आहे गरम आणि अर्ध पाणी माझ्या कॉफीसाठी. आता मी नोटीस केलं की मी हा एवढा मोठा स्पीच 1.5 मिनिटाचा स्पीच मी 1 टेकमध्ये घेतला आहे. कसलं भारी आहे यार. मला जमायला लागलं थोडं थोडं. येस, कॉफी इज मॅन्डेटरी. मला खूप आवडते. मी माझ्या नेहमीच्या व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये असतंच मला माझ्या कॉफीचा कप. मी दिवसातून जवळपास 5 ते 6 वेळा ब्लॅक कॉफी घेते. मला खूप आवडतं. तर हे बोंबील इज रेडी. बोंबील करूया. तर मासामध्ये हे तेल खूप लागतं. युजली मी अवॉइड करते बट इथे ना मासे आले की माझं थोडंसं असं होऊन जातं. मी नाही कोणत्या गोष्टी ॲडजस्ट करू शकत. सो तेल आता मी असं ठेवते. केवढं भारी वाटतं आहे. तेल झालेलं आहे. सो मी तुम्हाला सांगते की हे दिसतंय. मी 2 प्रकारचे कांदे कट केलेत कारण कांदे म्हणजे कांदे जे आहे ते दाताखाली आल्यावर एक जो कॅरमलाइज्ड आणि असा स्वीट थोडासा एक चव येते त्याची, ती मला खूप आवडते. थोडा करपलेला आणि थोडा स्पायसी असं. म्हणजे आय कॅनॉट डिस्क्राईब द वर्ड फॉर दॅट बट आय गेस कॅरमलाइज्ड इज द वर्ड. मला कमेंटमध्ये सांगा हे बरोबर बोलते आहे का मी. अँड टोमॅटो, मिरची, बटाटा पाहिजेच यार. बटाटा पाहिजे. मला बटाटा आवडतो. कशातही आपण टाकू शकतो त्याला. येस. तर हे झालेलं आहे. मला वाटतं तेल अजून कमी पडणार आहे. दिसतंय का? तोपर्यंत I'll take a sip of my coffee. मिरची घालायची राहून गेली. मिरची ही आधी घालायची. ओके, मी आत्ता घालते. बट मी वरण केलं आहे ना ते आंबा घालून, कैरी घालून केलेलं आहे. सो तो पण असा मस्त आंबट असं मस्त वरण झालेलं आहे. हे ना मी बोंबील, हे लहान बोंबील आहेत ना, हे लहान बोंबील आहेत. सो ह्याला मी जास्त भिजत नाही घालणार आहे. त्यामुळे मी ह्यातलं पाणी काढून टाकते. अदरवाईज त्याचा पूर्ण बुगा होऊन जाईल. बुगा होऊन जाईल. एवढं मस्त वाटतं ना. मी हे 1 शॉटमध्ये एवढं सगळं बोलते. 6 मिनिट झाले. आधी मला काहीच यायचं नाही. आधीचे माझ्या व्हिडिओमध्ये मी किती असं होतं म्हणजे एक्सप्रेशन म्हणा किंवा सगळंच. नाऊ आय एम रिअली लाइकिंग इट.
आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. सो येस, थोडासा रीलसाठी पण शॉर्ट घेते. हे बघा, सी दिसतंय का हे? हां, हे अशा प्रकारचं. आणि हा कांदा मी ठेवला, हा मी शेवटला घालणार आहे. सो हे बघा, हे असेल. आणि बटाटे पण सोबतच घालायचे आहेत. ओके, हे थोडंसं हलकं शिजलं ना की मग हळद, मीठ, जे काही मसाले तुम्हाला घालायचे ते तुम्ही घालायचे. तोपर्यंत व्हॉट आय विल डू, मी माझ्या थंबनेलसाठी एक फोटो काढून घेते. ओके, आत्ता मी वेळ बघितला आहे ना, हॅव व्हेरी लेस टाईम, त्याच्या आत हे सगळं करायचं आहे. सो दाखवते मी. हे बघा मसाले, बघा दिस इज बेटर. हळदी, लाल तिखट, घरचा मसाला. सोबतच बोंबील ना लगेच शिजणार आहेत, कारण एक मिनिट, बोंबील ना लगेच शिजणार आहेत का, कारण ते एकदम छोटे छोटे. आम्ही ह्याला निरलं बोलतात, निरलं. सो बोंबीलचे पण प्रकार असतात. सो हा बेबी बोंबील असतात, त्याला सुकवलेलं, त्याला निरलं म्हणतात. पाणी थोडंसं घालते, दिसतंय का? सो माझ्या घरी कोकम नाही घालत, बट मी कोकम घालते कारण मला आंबट गोष्टी थोडं आवडतं. ते फिश स्पेशली आंबट. मी ना कधीतरी ते आहे, विपुल हा कोळी आहे. सो मी त्याच्या घरी पण वेगवेगळ्या, म्हणजे आमचं आणि त्याचं पद्धत वेगवेगळी आहे. सो माझ्या मम्मी आहेत, त्या बनवतात ना, ते मी पाठवते. तेही खूप टेस्टी लागतं, खूप मस्त लागतं. सो मी त्याचाही कधीतरी व्हिडिओ बनवेन. मला फारसं एवढं छान नाही बनवता येत, त्या छान बनवतात. सो मी जेव्हा ते बनवतील तेव्हा मी नक्की व्हिडिओ काढेन. आता हा जो आपण उभा कांदा चिरलेला ना, तो घालायचा, कारण त्याची एक छान टेस्ट येते, जसं मी म्हटलेलं. आणि थोडासा कच्चा असतो, थोडासा शिजलेला असतो. इट टेस्ट व्हेरी नाईस. तुम्ही पण ट्राय करा, हे खूप छान लागते. हां, मी मीठ शेवटला घालणार आहे. हे काहीसं झालेलं आहे. माझी कपड्याची मशीन ही झाली आहे, मला कपडे लावायचे आहेत झणी येण्याच्या आधी. अँड आय हॅव ओनली 20 मिनिट्स. ओके, ओटा साफ करायचा आहे, कारण पावसाळा चालू आहे. माशा भिन 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 भिन. आय डोंट लाईक. बटाटा शिजलेला आहे. सो नाव आय विल ॲड सॉल्ट. मीठ तुमच्या चवीप्रमाणे. आता ओनली 5 मिनिट. सी यू इन दी 5 मिनिट. ओके, तुमच्या डोळ्याला तुमच्या तोंडाला 101% पाणी येणार आहे. सी तर ना, पावसात ऑल नोज की पावसामध्ये फिश नाही मिळत. सो वर्षभरात तर ठीक आहे, म्हणजे खातो. बट पावसामध्ये आम्हाला ना ह्या सुक्या माशाची जी खरी किंमत आहे ती कळते. इट इज लाईक लाईफ सेवर थिंग असतं ना, ते आहे आमच्यासाठी प्रचंड. आणि हे आम्ही आहे ना, आम्हीच नाही, मला वाटतं सगळेच जण पाऊस आला की हे भरून ठेवतात, की हे 3-4 महिने जे काही आहे तो व्यवस्थित सर्वाईव्ह करू शकतो ह्यावर. सो येस, आणि आता माझे संपत आल्यात. अँड लास्टली थोडी कोरिएंडर, धनिया, कोथिंबीर. दिसतंय का? येस, सी तेवढं भारी दिसतंय ना. अँड तोंडाला पाणी सुटलं आहे ना. आय नो, तुम्ही पण बनवा, सेम बनवा. आता हे छान ना असं मस्त करपलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. आता हे शेवटचं आहे. हां, हे बघा, हे अशा प्रकारे झालेलं आहे, म्हणजे डिश बनून झालेली आहे. अँड थोड्या वेळाने मी दाखवते हाऊ इट लुक्स जेव्हा मी प्लेट घेऊन बसेल. अँड
सो शी केम अँड जेवून मस्त झोपली ना. हो, आता मला माझी काही भूक कंट्रोल होत नाही आहे. आय एम सो मच हंग्री. सो आता मी जेवते मस्त. सो हे आहे टेम्पटिंग जेवण आजचं. तर हे आहे आजचं टेम्पटिंग जेवण. तिखट झणझणीत. तर हे होतं आजसाठी. आता मी व्हिडिओ बंद करणार आहे आणि माझ्या जेवणावर मस्त ताव मारणार आहे. सो सी यू इन द नेक्स्ट गाईज. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ गाईज. अँड जे व्हिडिओ बघतात ते प्लीज सबस्क्राईब माय चॅनल इन द नेक्स्ट व्लॉग. सो येस, बाय अँड टेक केअर. तुम्हीही असलं काहीतरी बनवा आणि मला कमेंट करा जर जमलं तर. सो येस, बाय. सी यू अँड सबस्क्राईब माय चॅनल. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. हे मला नेहमी तक्ष बोलायला सांगतो आणि मी नेहमी विसरते. सो हे आज कदाचित हे बघून तो खुश होईल. सो येस, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. बाय.